नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे, तर आज अमावस्या आहे. मी ना तिसऱ्या ट्रिपचे म्हणजे तिसऱ्यांदा आज धोंडे केले आणि मी सगळ्यांचं बघून कोण काय करतंय, कसं करतंय, कोण बोलवतंय, काय काय करतंय, काय काय नाही, हे सगळं ऑब्झर्व करून मी शेवटी आईची, मावशीची, बहिणीची, मैत्रिणीची वटी भरायला ठेवले होते बघा मंडळी. आणि मग तो दिवस आज अमावस्याचा उजडला आणि मी माझ्या आईची आज ओटी भरण्याचा आणि शेवटचे धोंडे जेवणाचा कार्यक्रम केला. ही माझी आहे मावशी. मावशीला मुलगी नाही माझ्या छोट्या मावशीला, म्हणून मी आजपर्यंत कुठलंही मुलीचं जे काही सण निघेल, रीत निघेल, रिवाज असेल ते मी आजपर्यंत चुकवला नाही बरं का. तिच्या आशीर्वादाने देवानी मला भरभरून दिले आणि मी कधीच तिचं म्हणजे मुलीची कमतरता मी माझ्या मावशीला भासू दिलेली नाही. भले माझ्याच्यानं हलकं झालं असेल, कुठली गोष्टीची कमी असेल, पण मी आजपर्यंत माझ्या आईबरोबर मी माझ्या मावशीला प्रत्येक गोष्ट केलेली आहे मंडळी. आणि ही माझी मम्मा. मी माझ्या मम्मीला साडी घेतली आणि साडी घेऊन जे काही रीत असती त्या पद्धतीनं आज धोंडे जेवणाला मी माझ्या आईची आणि ह्या माझ्या मावशीची ओटी भरली. आईला साडी घेतली, मावशीला साडी घेतली, त्या छोट्या मावशीला सुद्धा मी साडी केली. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे या जगामध्ये खरंच काही खूप कमनशिबी आई पण मी पाहिल्यात आणि मुलीसुद्धा पाहिल्यात, पण मी खूप नशीबवान आहे मंडळी. मला मुलगी नाही, पण ही पहा मला मा म्हणते राजकन्या. तर राजकन्यानी पण माझी ओठी भरण्यासाठी, तिला काय माहिती की मला मुलगी नाही, मग आता माझी ओटी कोण भरेल, म्हणून त्या बिचारीनं मला लेकीसारखं साडी, चोळी, बांगड्या काय काय राहतंय एका आईची ओटी भरायला, ती सगळं बिचारी घेऊन आली होती. तिच्या परिवाराला मी जेवायला सांगितले होते धोंडे जेवण, आणि मला मुलगी नाही म्हणून मी सुद्धा तिची ओटी भरली बरं का मंडळी. हे पहा, ही पांढरी साडी जी आहे ही राजकन्यानं आणलेली आहे आणि ही माझी फ्रेंड आहे अर्चना. मग मी अर्चनाला काल परवा अर्चनाच्या मुलीचं लग्न झालं. तिच्या मुलीच्या लग्नामध्ये आहेर करायचा राहून गेला. का राहून गेला? गडबडीमध्ये राहून गेला. आणि मी आज धोंड्याचं अधिक मासाचं औचित्य साधून मी अर्चनाला साडी केली. आणि ही माझी छोटी बहीण म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आहे बरं काही. आणि मला मुलगी नसल्यामुळं चला बहिणीला पण जेवायला सांगायचं, बहिणीला पण आपण धोंडेदान करावं, म्हणून मी दरच धोंड्याला मी माझ्या बहिणीला धोंडेदान करते बरं का. हे पहा तुम्ही बघा, मी माझ्या छोट्या बहिणीला सुद्धा, लोक लेकीला करू शकले नाहीत, काही लेकी आईला करू शकल्या नाहीत, पण खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण मला आईची, मावशीची, मैत्रिणीवाची, बहिणीची ओटी भरण्याचं भाग्य मला प्राप्त झालं मंडळी. हे राजकन्यानं नारळ सगळ्या साहित्यानं साडी नेसून माझी ओटी भरली लेकरानं. मला म्हणजे असं जाणवलंच नाही की मला मुलगी नाही म्हणून बरं का मंडळी. तुम्हाला आता काय सांगू, मला मुलगी नाही म्हणून माझ्या आईनी, माझ्या मैत्रिणीवानी माझी ओठी तर भरली, पण माझ्यापेक्षा मोठ्या मैत्रिणीवानं सुद्धा सरस्वतीला मुलगी नाही. मी त्यांना आई समजून मी त्यांची ओटी भरले, पण त्यांनी मला मुलगी समजून माझी ओटी भरल्या बरं का. हे पहा, मी अर्चनाला मस्तपैकी सुंदर अशी साडी, आम्हा दोघीला सेम साड्या घेतलेल्या आहेत, आम्ही साडी घेऊन ओटी भरली. का तर मी सणात सत्यनारायण केला. इथं मात्र माझा स्वार्थ साधला बरं का. मी धोंडे जेवण आणि लग्नाचा आहेर एकत्र केला. आणि मग मी आता राजकन्याला मुलगी मांडली. तिनं आई म्हणून ओटी भरल्याच्या नंतर मग मी पण तिला लेक म्हणून धोंडेदान केलं बरं का मंडळी. अशा प्रकारे हा अधिक मास खूप पवित्र आणि महान झाला माझ्यासाठी. का तर लोकाला मुलगी असून पण त्या मुलींना आईची वटी भरली नाही काही मुलींना, आणि काही आईंनी मुलगी असून पण धोंडेदान करू शकल्या नाहीत.
तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन भगवाननी मला दिलं, माझ्या अंबामाईनी मला दिलं बरं का. मी अंबामाईचे खूप खूप धन्यवाद करते की मला मुलगी नसताना माझा एवढा अतिसुंदर कार्यक्रम माझ्या मैत्रिणींनी केला, त्याच्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद. आणि सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे माझ्या पोराचं. हे सगळं करत असताना महिनाभर माझ्या पोरांनी डोक्यात ठेवलं होतं की माझ्या आईला मुलगी नाही तर मी माझ्या आईची मुलगी होणार. आणि प्रत्येक मी माझ्या आईच्या सुखदुःखात तर असतो, पण माझ्या आईचे सणवार सुद्धा माझा मुलगा जे काही रीत असते तो करत असतो बरं का. हे पहा, माझ्या मुलांना आज अधिक मासाचं मुलीचं कर्तव्य केलं. काही मुलींना स्वतः मुलगी असून मुलीचं कर्तव्य केल्या नाहीत, पण माझ्या मुलांनी एक मुलगा असून सुद्धा मुलीचं कर्तव्य पूर्ण केलं. खरंच मंडळी, मी खूप खूप भाग्यवान आहे. आज माझ्या मुलांना मला मुलीची जाणीव अजिबात होऊ दिली नाही बरं का. आणि माझ्या मुलांनी मला सरप्राईज दिलंय बरं का. खूप आणि खूप मोठं सरप्राईज दिलंय बरं का. कारण आज मी खूप परक्या मुलींना, मला मुलगी नाही म्हणून खूप जणांच्या मुलींना मी माझी मुलगी आहे मुलगी समजून मी खूप खूप केले, पण आज त्या मुलींना त्यांची मला जागा दाखवून दिली. पण शेवटी परके ते परकेच असतात मंडळी, काही लोक. आणि माझ्या मुलानं मुलीची कमतरता पूर्ण केली. आणि मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे मंडळी. ती गोष्ट म्हणजे काय, कसं असतं माहिती आहे का, कुठलेही कार्य करायला, कुठलेही काहीही आपल्या हातून घडायला पुण्य लागतं. पापी आत्म्याच्या हातनं काही कार्य घडत नसतात बरं का. ज्याच्या पदरी पाप असतं ना, त्यांना कुठलाही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा कार्यक्रम करायला तिथं जाण्यासाठी त्यांना योग नसतो. खूप जणांचं असं भाग्य असतं आणि मी ते पाहिले, म्हणूनच मी तुम्हाला म्हणते. आज हे पहा, तुम्ही बघू शकता, एक मुलगी करू शकत नाही तेवढं सगळं माझ्या मुलांनी केलं. हे पहा, माझ्या मुलांनी माझ्यासाठी जोडवे आणली आहेत. आणि सगळ्यात मोठा सरप्राईज, माझ्या मुलांनी माझ्यासाठी अंगठी पण आणलेली आहे बरं का मंडळी. मला ह्याचं बिलकुल नॉलेज नव्हतं की माझा मुलगा एवढं करेल माझ्यासाठी. मी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता आणि मला माहिती पण नाही त्यांनी अंगठी आणलेलं. त्यानं आणि त्याच्या आजीनं जाऊन कधी अंगठी आणले मला माहिती पण नाही. आणि मला खूप आणि खूप मोठं आज यशनी सरप्राईज दिलेलं आहे. कारण मला माहिती होतं साडी, बांगड्या, जोडवे आणल तो म्हणून, पण अंगठीचं बिलकुल मला माहिती नव्हतं. मी तर शॉक झाले. त्यानं स्वतःच्या जॉबमधले पैसे मागे गाळून अंगठी जमा केली बरं का माझ्या लेकरांनी. खरंच खूप खूप धन्यवाद. निर्वेशनी लेकरं असे असतात मंडळी. ज्या लेकरावाला व्यसन नसतं ना, ती लेकरं खासच असतात बघा. मला ना आज इतका आनंद झाला की विचारता सोय नाही. खरंच माझ्या मुलानं मुलीची कमतरता मला जाणवू दिली नाही आणि मुलीची जागा भरून काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या जन्मी तर मला यशसारखा मुलगा मिळाला आहे, पण मला 7 जन्म एकच का होईना असाच मुलगा द्यावा. भलेही यश माझ्यासाठी एकटा आहे आणि मला एकच आहे, पण मी 7 जन्मात एकच मुलगा मागेन, पण यशसारखा मुलगा मला आई जगदंबेनं द्यावं बघा. कारण माझा सगळा सुख सोहळा तर केला. हे पा, माझ्या बहिणीचा सुद्धा माझ्यासोबत माझं जसं सगळं केलं तसं माझ्या बहिणीचं सुद्धा माझ्या यशनी आनंद केला बरं का. तिला म्हणलं, अगं मावशी मी आहे ना, मी करतो तुला. हे पा, माझ्यासोबत प्रत्येक सण असेल, कुठलीही गोष्ट माझ्यासोबत माझ्या बहिणीला करायची तो सोडत नसतो बरं का. माझ्यासोबत आज माझ्या मावशीच्या मुलीची पण ओटी भरला माझ्या यशनी बरं का. खरंच मी भाग्यवान आहे की प्रत्येकाला घेऊन चालणारा मुलगा मला भेटलेला आहे. आपलं बघणारा नाही बरं का मंडळी. खूप खूप धन्यवाद यशचे. आणि असा मुलगा, खूप आईचे स्वप्न आहेत की असा मुलगा त्यांना पण लाभावा म्हणून. प्रत्येक आईला खरंच माझ्या यशसारखा मुलगा मिळावा. कोणाचे घरदार तुटणार नाहीत, कोणचे आई वडील बेघर होणार नाहीत जर असा मुलगा यशसारखा प्रत्येक आईला भेटला तर. खूप खूप धन्यवाद तुझे यश. कारण किती जरी तुझ्याविषयी बोललं बाळा तर ते कमीच आहे. कारण तुझं कार्य, तुझं वागणं
खूप महान आहे. माझ्यासाठी तर खूप महान आहे, बाकीच्यांचं मला माहिती नाही. हे बघा, मला जसं सगळं केलं ना हौस, तर माझ्यासोबत माझ्या बहिणीची पण त्यांना हौस केला बरं का. कारण तिची हौस करायला कुणी नाही म्हणून त्यांनीच केलं बरं का. इतकी सुंदर आणि छान माझ्यासारखं सगळं तिचं केलं. आणि हा कार्यक्रम करायला पण भाग्य लागतं. याच्यासाठी पैसा लागत नाही मंडळी, याच्यासाठी पुण्य पाहिजे. आपल्या पदरात काहीतरी पुण्य असल्याशिवाय अशा वस्तू, असे कार्यक्रम घडणं नाही. आणि ह्या आमच्या शिवनंदा पुठ्ठेवाड मॅडम, या मॅडमला जेवायला दुसरीकडे खूप आमंत्रण असल्यामुळं ह्यांनी खूप उशिरा आल्या. आम्ही सगळ्यांचे जेवण झाल्याच्या नंतर शेवटी ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या शेवटी कार्यक्रमाला मात्र हजेरी लावल्या बरं का. कारण खूप लांब राहतात, त्यांची पण काही चूक नाही. आणि यांच्यामुळे 2 वेळेस धोंडे जेवणाच्या तारखा काढून कॅन्सल केल्या, तरी सुद्धा ह्यांनी तिसऱ्यांदा पण उशीरच केल्या. असो, उशीर का होईना लाभल्या. धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप धन्यवाद.